पालघर जिल्ह्यातील मासवण येथील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। श्रियांश शैलेश आंबात असे इयत्ता पहिलीमध्ये शिकत असलेल्या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। गेल्या काही दिवसांपासून श्रियांशला ताप येत असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली। अवघ्या महिन्याभरात याच आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दरम्यान सध्या शाळेतील 26 विद्यार्थी तापाने आजारी असून त्यांच्यावर जवळच्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। एकाच शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजारपणाचे प्रमाण आणि महिनाभरातील 2 मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभागाने याची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तातडीने तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे। नमस्कार। आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अनुदानित आश्रमशाळा मासवण तालुका जिल्हा पालघर येथील वर्ग पहिली येथील एक विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय मानोर येथे त्याची मृत्यू झाली। हा विद्यार्थी मागील 2 दिवसापासून आजारी होता। दिनांक 22 ऑगस्ट म्हणजे परवा त्याला ताप असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मासवण येथे उपचारासाठी नेण्यात आले होते। त्यानंतर तो 2 दिवस शाळेमध्ये क्लासेस अटेंड करत होता आणि खेळत होता। आज सकाळी अचानक तब्येत खराब झाल्यामुळे प्रथमतः त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मासवण आणि नंतर तिथून रेफरन्सद्वारे ग्रामीण रुग्णालय मनोर येथे नेण्यात आले। ग्रामीण रुग्णालय मनोर येथे डॉक्टरांनी त्याची ECG केली असता त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच मी प्रकल्प अधिकारी डहाणू तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी यांनी शाळेला तसेच आरोग्य केंद्राला भेट दिली। शाळा चालवणाऱ्या संस्थेला स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। खबरदारी म्हणून त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार प्राथमिक आरोग्य तपासणी आजच करण्यात आली। त्या आरोग्य तपासणीमध्ये काही मुलांना खोकला, सर्दी, ताप, बॉडी पेन वगैरे लक्षणं आढळून आले। खबरदारी म्हणून या विद्यार्थ्यांना सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र मासवण येथे निरीक्षणासाठी ठेवलेलं आहे, पण त्यांची प्रकृती पूर्णतः स्थिर आहे। इतर शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, परिसराच्या स्वच्छतेची आणि पाणीच्या शुद्धतेची काळजी आम्ही घेत आहोत।